तर मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा दिवस आपला चहा पिताना चालू होतोय. मित्रांनो चहा गोड कस काय लागू राहिला काय माहिती. तर बघू शकतो तुम्ही की आजचा दिवस आपला चहा पिताना चालू झाला आहे आणि बाहेर सूर्य देवता आलेत. आमची म्हातारी आली चहा घ्यायला इथं. तर मग मित्रांनो आता आपण कपडे इथे घातलेले, तर दुपाटं पण घेतलेले आणि ही थैली पण घेतलेली. याचं काय करायचं आहे तुम्हाला मी आता शेतात गेल्यावर सांगतो. आणि बघू शकता म्हातारी मस्त आनंदात खुशीमध्ये इथं झोपली. निसर्गाच्या या वातावरणात बघू शकता सूर्योदय भरपूर वर आलेले आहेत. आपली गाडी इथं ही गाडी काही न्यायची नाही मित्रांनो, त्यात पेट्रोल पैसे नाही, खोटं काय बोलायचं. तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं, नाही तर मग आता शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपण आता इथं येऊन काय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आता जे काल आपण हे टमाट्याचं ज्यूस काढलं होतं हे याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे की ठेवले. आणि इथं हा टाकेले आपण मल्चिंग पेपर. तर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे आणि त्या ह्या थैल्याला मला काय करायचं आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर चला मग मित्रांनो आपला प्रयोग करूया चालू. त्याच्या आधी मी तुम्हाला सूर्यदेवता दाखवतो. हे बघा सूर्यदेवता भरपूर आलेले मित्रांनो. 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण व्हायले. पाणी तर काही पडून नाही राहिलं. रात्रीशी थोडे आलते थोडेफार, पण एवढा की पाणी आला नाही. टाके बघू शकता भरेल, ते घरी घेऊन जायचे. नेट बघू शकता पूर्ण वरून दिसू राहिली, पूर्ण लाकडं खाली पडलेले आहेत. आणि मित्रांनो सांगायचं जर झालं तर तो आहे माझा पॅन्ट, जो की मला इथं घाल लागतो कामामध्ये. पण आता जाऊ द्या, ते जाऊ द्या. ही बाटली गिटली काढून घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो मी इथं काय करणं चालू आहे आपलं काय नाही. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता आपल्या ते थायला गेले हे करतात टायमाला. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता इथे हे सगळं सामान इथं घेतलेलं आहे. हे बघू शकता हे डब्बं आहे आणि हे आपली बाटली जी बी टाकलं होतं आणि हे टाकले मित्रांनो आपण याच्यामध्ये. हे धरून याला काय फक्त आता असं पायान तुडवायचं आहे, जेणेकरून त्याचं सगळं ते आतलं जे मटेरियल आहे ना ते मोकळं होतं आहे. आणि याचं जे पाणी आहे मित्रांनो ते सगळं याचं हे होऊन जाते. तर बघा असं काही काम करणं लागतं मित्रांनो. तर चला मग हे पटपट तोडून घेऊया आणि मग बघू एक नंतर आपल्याला काय करायचं हे घरी घेऊन गेल्यावर. याला लय मोठे प्रयोग करावं लागतं मित्रांनो. तर चला मग तुम्ही बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला इथं संपूर्ण जानकारी मी याची देणार आहे. तर चला मग मित्रांनो या काही तोडून घेऊया. हे बघू शकता तुम्ही भरपूर आहे आणि हे बघू शकता हे चालू आहे इथं पायान तुडवणं. याच्या खाली दगड आहे मित्रांनो, ते एकदा दगड मला काढू द्या, कारण की तो आपली थैली फाडू शकतो इथं. तर हे बघा मित्रांनो ढेकुळे इथं. तर चला मी ती घेतली काढून आणि आता याला एकदा तुडूया. हे बघा मित्रांनो असं तुडवणं लागते. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता इथं आपण आपला सगळा पसारा इथं भरलेला आहे. ही बाटलीत आपला सगळा पसारा आहे मित्रांनो. बेगी सगळे ते आपलं दुपाटे येते आता आपण गुंडाळून घेऊ. पाय बघू शकता मी पाय इथे नेमके जाता इथं पुसून घेतलेले. मित्रांनो आपले टमाटे थोडी खराब होईल होते ना, तर त्याच्यामुळं काय झालं होतं माहिती का की पायाला थोडी खाजू या लागली. त्याच्यामुळे मी याच्यावर पाणी टाकलंय, कारण की शेतामध्ये पाय धुणे असं म्हणतात ना. तर त्याच्यामुळं चला मग मित्रांनो आता इथं सगळं झालेलं आहे. एकदा पाय कोरडे झाले की चप्पल घालूया आणि इथून निघूया आणि जाऊया आपल्या घरी. तर घरी गेल्यावर याची काय काय प्रोसेस होते ही सगळी तुम्हाला सांगतो. याचे मित्रांनो 3-4 ट्रीटमेंट करावं लागते त्या बियाला. तर काय काय कसं कसं करावं लागतं हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो इथून पटकन निघूया. तर तसं मी तुम्हाला निघायच्या टायमाला सांगतोच, कारण की आता निघायचंच आहे. तर आपली पाय कोरडे झालेले आहेत. आता इथं आपण चप्पल घालूया आणि घेऊया आपलं दुपाटं आणि बाटली गिटली घेऊन इथून निघूया पटकन. तुम्ही बघू शकता की आता आपण इथून निघलोय आणि आपल्या गाडीला तुम्ही बघू शकता की इथं आपण आता ही बाटली बांधून घेतलेली आहे. काय मी ती घराला जाऊसर टिकते का नाही. तर ही आपली गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही की इथं किती मस्त दिसून राहिलेली आहे. ऊन बघू शकता इथं तपणं चालू झालेलं आहे आणि पाखरं बघू शकता भरपूर इथं चिलचिलाट चालू आहे पाखरांचा. तर मग मित्रांनो आपल्याला आता काय करायचं माहिती का, ते जे झाड दिसतं ना त्या झाडाला तर पाखराला पाणी प्यायला आपले काहीतरी जुगाड करायचं आहे मित्रांनो. आपल्याला डबल शेतामध्ये येणं लागणार आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या गाडीला इथे आपण बांधून घेतलेलं आहे. आपल्याला आता इथून निघलोय आणि आता घरी जाऊन काय करायचं आहे ते तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बनवून बघू शकता. तर चला मग मित्रांनो मारू की गाडीला जाऊया घरी. भेटतो मी तुम्हाला आता घरी गेल्यावर डायरेक्ट. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की अशी प्रयोग करावं लागतो त्या बियाला. याची जे टकर राहतात ना मित्रांनो हे वरचे तर हे वरचे टकर हे सगळे काढून घ्यायला लागते आणि त्याला धुवून घ्यायला लागते. तर अजून हे बघू शकता तुम्ही की हे बाकी इकडं आणि याचे टाकेले आपण जरसक. तर मग बघू आपण पुढं काय काय होतं काय काय नाही. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण घरी येऊन आपल्याला भरपूर इथं टाईम झालेला आहे आणि हे बघू शकता की इथं चालू आहे आपलं हे बी धुणं. तर मग आता हे अजून बाकी आहे. ही बाटली लावली आहे आणि त्याच्यात बी आहे आपलं लय मोठं आणि हे बघू शकता असे टक्कर ते बाहेर काढायला लागते. आणि मग बघूया की काय काय होतं इथं. नंतर त्याच्या संग आपल्याला अजून लय मोठं इथं करायचं आहे. तर चला मग पुढची प्रोसेस बघूया काय करायचं आहे आता.
बाटली भरल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण जे आहे ते इथं आलेलो आहे आपल्या शेतात आणि आपलं बी जे धुणं चालू आहे ते बघू शकता तुम्ही. ते असं धुवून लागतंय. हे बघा हे सगळं टमाट्याचं बी याच्यामध्ये. तर कुठं असं पाणी टाकू धुवून लागतंय. आणि ही हांडा आहे ना आपण तिकडे घेऊन जाऊ एकदा. याच्यात जरसं पाणी आहे. ही बाटली भरून मित्रांनो हे असं प्रोसेस याला बार बार करावं लागते तेव्हा ते चांगलं निघतंय. तर चला मग मित्रांनो बघूया पुढं काय काय होतं काय काय नाही. तर सगळं स्टेप बाय स्टेप आपण मी तुम्हाला इथं तिथं आहे. आणि पाखरं तिथे याच्यामुळं आपण चालू होतं त्यात पाणी टाकायला. तर मग मित्रांनो आमची म्हातारी बघू शकता इथं तोंड धुवून राहिली. अजून चहा पाणी काही झालेलं नाही आहे. तर मग चला मित्रांनो एकदा याला पाणी टाकूया मस्तपैकी. हे बघू शकता इथं हे. तर चला मी याचं पाणी टाकतो. हे बघा मित्रांनो हे पूर्णपणे कोल्ड झालेलं आहे. तर याच्यात एकदा पाणी टाकूया. तितका आशीर्वाद भेटेल मित्रांनो आपल्याला. तुम्हाला दाखवीन की पाखरं इथं पाणी प्यायला येतात म्हणून. याला घेऊन जाऊया वापस. आणि हे नारळ बघू शकता याला नारळ पण येईल. आणि बी धुणं ते पण चालू आहे. कारण की स्ट्रगल करावं लागते. स्ट्रगल केल्याशिवाय काही भेटत नाही माणसाला. हे बघा मित्रांनो नारळाची झाडं. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली पहिली ट्रीटमेंट इथं पूर्ण झालेली आहे. आणि आता आपली चालली दुसरी ट्रीटमेंट मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो हे जे खतासारखं दिसतंय ना पावडरसारखं ते त्याची एक ट्रीटमेंट आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. ते आता किती वाजले मित्रांनो 9:12 इथं झालेले आहेत. मग सहज आहे मित्रांनो की आपल्याला हे किती टाईम ठेवणं आहे मित्रांनो. अर्धा घंटा ठेवण्याचं मतलब मित्रांनो किती टाईम ठेवणं आहे मग 9:42 ठेवणं आहे ना. नाही 32 हां 42 ठेवणं मित्रांनो. 9:42 आपल्याला ते काढून घ्यायचे. थोडं 5-6 मिनटं इकडे तिकडे झाले तरी चालते. याला काही अडचण होत नाही. तर अर्धा घंटा याची ट्रीटमेंट करूया आणि मग याला धुवून काढूया. मग बघूया काय करायचं काय नाही. तर चला मग मित्रांनो याची ट्रीटमेंट एकदा झाली की मग आपण फ्री होऊन जातो. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतरच्या याच्यामध्ये. नंतर काय करावं लागतं काय नाही यार मित्रांनो. असं स्टेप बाय स्टेप हलवणं चालू ठेवणं लागतं आहे. कारण की त्याला थोडं आतमध्ये जायला पाहिजे ते. आणि असं त्याचं सांगणं आहे. तर चला मग भेटूया नंतरच्या याच्यात. बाटली एकदा आपण नळाखाली लावून देऊ जेणेकरून आपल्याला नंतर पाणी इथं कामी येईल. तर चला मग मित्रांनो भेटू मित्रांनो. याची आता शेवटची ट्रीटमेंट आहे. तुम्ही बघू शकता की कसं फसाळून आलेलं आहे इथं. ही शेवटची ट्रीटमेंट आहे मित्रांनो. झालं मग आपलं इथं बी धुणं. तर चला मग याला पटकन धुवून घेऊया आणि बघूया नंतर काय करायचं आहे. ते याला वाळू घालताना मी सांगतो तुम्हाला कसं झालं काय. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता इथं आपलं बी जे होतं ते इथं शेवटचं धुवून राहिलेलं आहे मी. आता झालं आहे ते धुणं झालं आहे. आता इथं वाळू घालायचं आहे. वातावरण बघू शकता ऊन तपून राहिलं आहे मित्रांनो. कारण की आता 10:30च्या आसपास टाईम झालेला आहे. ऊन खूप तपून राहिलेलं आहे. आणि हे बघू शकता आता याला वाळू घालूया. आणि वाळू घातल्यावर हे कसं होतं कसं नाही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला मग ही प्रोसेस पटकन इथं करून घेऊया. हे पटकन वाळू घालूया. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता इथं आपण हे वाळू घातलेलं आहे. याला आता वाळू द्यायचं आहे मित्रांनो मस्तपैकी. इथं याला हात नाही लावायचा. हे चिटकते हाताला. तर चला मग याला वाळू देऊया आता मस्तपैकी. आता पाहूया आपल्याला काय करायचं इथं. आता ऊन तपून राहिलेलं आहे मित्रांनो मस्त. इथं तुम्ही बघू शकता की इथं आंबा आहे आणि आंब्याची सावली तर मस्त आहे. आणि आपण तिकडे ते पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये बघूया पाणी पितात का नाही तर पाखरं. चला मग भेटतो तुम्हाला त्या तिथे गेल्यावर. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण याच्यात पाणी टाकेले. आणि हे बघा पाणी पण दिसतं आहे आपल्याला. पण पाखरं काही त्यात पाणी प्यायला आले नाही अजून. येतील मित्रांनो नंतर. वाट बघूया. वाट बघणं काही आपलं चुकीचं नसतं मित्रांनो. हा महिना चालू आहे एप्रिल महिना चालू आहे. म्हणजे की अजून भरपूर दिवस बाकी आहे मित्रांनो. मे महिना पूर्ण बाकी आहे. कारण की ह्या महिन्यामध्ये ना इतकं ऊन सांगेल ना की तुम्हाला सांगतो आता 29 तारखेपासून तर 12 तारखेला खूप ऊन सांगेल. त्याच्यामुळे मित्रांनो घराच्या बाहेर तुम्ही निघू नका. तर मग मित्रांनो चला भेटूया तुम्हाला नंतर सांगतो मी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण चाललो आहे काड्या आणायला. तर काड्या आपल्या इथंच मित्रांनो ह्या बघा. ते यातल्या एकदा मोठ्या काड्या काढून घेऊया आपण. बस झालं मित्रांनो आपल्याला इतक्याच. तर चला मग आपल्याला चालू आहे मित्रांनो. मी दाखवतो तुम्हाला की मग इथं काय काम चालू आहे काय नाही. इथं तर आपण आता घरात एंटर झालो आहे.
तर हे बघा मित्रांनो, आज उपास आहे ना आपल्याला, तर चाललं आहे आपले आलू उकडणं. हे तर राहू देऊ, ह्या काड्या याच्यात टाकते मला एकदा, तर मग त्याला जाळ लागेल मित्रांनो. हे बघा, हे एकदा इकून घालू यायला असं. तर झालं हे, आता यालाच फुकूया जाळ. तर मग मित्रांनो, मस्त झाडं झुडपं आहेत आणि सगळे कुत्रं भुकून राहिले मित्रांनो. तर मग मी चाललो त्याच्याकडे, का भुकते पायासाठी फक्त. काहीतरी इम्पॉर्टंट काम चाललं काय का मित्रांनो, आपलं चिमण्याचं इथं आपण करून ठेवेल. हे बघा, काहीतरी मित्रांनो याच्यावर हालन लागले. वाननेरे मित्रांनो, हे बघा, हे बघा वाननेरे, ते बघा. त्याच्यामुळेच म्हणलं इतकं कास काय हे कुदायला लागलेत. त्याच्यावर वाननेरे येईल मित्रांनो 2-4. तुम्ही बघू शकता भाई, हे वाननेरे, त्याच्यामुळे हे इतके भोगायला लागलेत. जर्मन शेपर्ड. काही नुकसान जर व्हायला असलं तर कळून जाते लगेच ताबडतोब. पण बघू शकता तुम्ही की इथं काहीच पडेल नाही आहे. आणि हे वाननेरे बघू शकता, हे वर आहेत. ठीक आहे, खाली येत नाही, कारण की हे बघू शकता तुम्ही केवढं येते माझ्या कमराला येते मित्रांनो एक. हे काय लहान, त्यांची उतरती वाट पाहा फक्त मित्रांनो तुम्ही. मजा लगे ते वाननेर खाली उतरून ते 50% ते विचारच करत नाही, हायच काय नेमकं कुत्रं आहे का काय दुसरं काही आलंय. चाल लुशी घरी, लुशी घरी चाल, लुशी चाल घरी, राहू दे द्यायला, जाऊ दे. अरे तुमचीच प्रजाती आहे, जगू दे द्यायला बी. माणसात लागले द्यायचे मागं, तुम्ही लागता का आता. तर चला मग मित्रांनो, आपण निघूया इथून. मस्त इथं मा चालू चहा पिणं आबत वबत. मस्त झाडं झुडपं आहे मित्रांनो. मी इथं 10-15 मिनटं येऊन बसत असतो. चिमण्यांचा चळचळाट आणि ते तुम्ही बघू शकता की किती मस्त इथं वातावरण इथं. मस्तपैकी वातावरण चालू आहे मित्रांनो. तर चला मग, तुम्ही बघू शकता की आम्ही झोपतोय कुठं. तर हे लई मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हे बघा तुम्ही, इथं टाकलंय मी पलंग आमच्या घरापुढंच. तर इतकी निसर्गाची थंडीगार हवा आहे, इथं झाडं झुडपं आहे सगळे. आपली गाडी बी इथंच आहे आणि इथं मस्त हवा लागते मित्रांनो. माया बाबांनी टाकलंय अंग मस्तपैकी. ते काम गिम करून दिवसभर दमलेत, आता त्यानं अंग टाकलेत. नंतर जेवण घेऊन करतील आणि डबल झोपतील. सकाळी डबल धारावर पूजा करायला जातील. तर हे बघू शकता तुम्ही, हे एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो. ते आमची माया म्हातारीची बाज आहे आणि आईची बाज आहे. आई इथं झोपते, मी इथं झोपतो. आमची म्हातारी बघू शकतो तुम्ही इथं झोपती. आणि सांगायचं झालं तर आता जेवण घेऊन करून मस्तपैकी झोपायचं आहे, दुसरं काहीच नाही. तर चला मग, काय होतं काय नाही बघूया.